सरकारवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. विजय वडेट्टीवारांनी डागली तोफ. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याने महायुतीमध्ये चांगलंच वादंग सुरू आहे. विरोधकांनीही आता सरकारला धारेवर धरणे सुरू केले आहे. महायुती सरकारकडे पैसे नव्हते तर लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना कशासाठी झक मारायला आश्वासन दिले? मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी पळवण्यासाठी सरकारने स्थापन केले का? मागासवर्गीय आदिवासींचे शोषण करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? अशा शब्दात वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी 2 खात्यांचा निधी काढून महिला व बाल कल्याण विभागाला दिलाय. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगलेच भडकले आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करून सर्व व्यवहार चव्हाट्यावर आणलाय. सोबतच शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध ताणले गेले आहेत. या वादावर वडेट्टीवार म्हणाले, संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागाला लोकसंख्येनुसार निधी दिला जातो. तो निधी वळवणे म्हणजे त्या संविधानाचा अपमान आहे. समस्त मागासवर्गीयांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्राचे सरकार गादीवर बसण्यास लायक नाही आणि पात्र नाही असा त्यांचा अर्थ होतो. मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवण्याचा प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. आदिवासी आणि मागासवर्गीयांना या सरकारने दिलेला निधी दुसऱ्या विभागाकडे वळवून प्रचंड अन्याय करण्याची भूमिका सरकारची आहे हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच या सरकारवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. हे सरकार भांडवलदार आणि उद्योगपतींसाठी चालवले जात आहे. पीडित शोषित लोकांवर अन्याय केला जातोय असाही आरोप वडेट्टीवारांनी केलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.